अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे रवाना झालेला आहे। कळवा हॉस्पिटलमधून आपण हे दृश्य बघतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका रवाना झालेली आहे। त्यासोबत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरला नेला जाणार आहे। त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे आणि त्याचा मृतदेह घेऊन कळवा हॉस्पिटलमधून रुग्णवाहिका रवाना झालेली आहे। शववाहिका रवाना झालेली आहे आणि पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। अक्षय शिंदेच्या दफनविधीला मनसे शिंदे गटाने विरोध केला होता आणि त्यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरमध्ये अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार होणार आहे आणि पोलिसांचा त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे। शववाहिकेसोबत देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। तर एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरच्या दिशेने रवाना झालेला आहे। रुग्णवाहिकेसोबत मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलाय। अक्षय शिंदेचा मृतदेह आता उल्हासनगरच्या शांतीनगर या स्मशानभूमीमध्ये नेण्यात येणार आहे आणि तिथे त्याच्या पार्थिवावर आता अंत्यसंस्कार होतील असं देखील कळतंय। अक्षय शिंदे याच्यावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उल्हासनगरमध्ये त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध होत होता। शिवसेना शिंदे गटाने हा विरोध केलेला आहे। त्याच्या अंत्यसंस्कारासाठी जो खड्डा खणण्यात आला होता तो खड्डा जो आहे तो बुजवण्याचा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तो खड्डा बुजवला होता आणि आता आपण बघतोय बदलापूरमधील 2 चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे ज्याचा गेल्या काही दिवसांपूर्वी एन्काउंटर झाला होता त्याच्या पार्थिवावर आज त्याच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत आणि उल्हासनगरमध्ये त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होतील। या अंत्यसंस्काराला मोठ्या प्रमाणात विरोधही झालेला होता।